तर दुसरीकडे अकोल्यात लव्ह जिहादचं प्रकरण समोर आल्याचा दावा करत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। त्या मुलीसोबत नेमकं काय घडलं त्यासाठी पाहूयात हा रिपोर्ट। नाशिक आणि परतवाड्यानंतर आता अकोल्यातही लव्ह जिहादची घटना समोर आली आहे। प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणानं हरियाणातील तरुणीचं अपहरण करत 5 दिवस घरात डांबून ठेवलं होतं। जमीर काझी असं आरोपीचं नाव आहे। अखेरीस खदान पोलिसांकडून पीडित तरुणीची सुटका करण्यात आली। या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। विश्व हिंदू परिषदेकडून या घटनेमागे लव्ह जिहादचा आरोप करण्यात आला। हरियाणाच्या एका व्यक्तीने मला सांगितलं की माझी बहीण एका अकोल्यातील मुस्लिम युवकांनी पळून नेली आहे। त्याचं लग्न झालेलं आहे, 2 मुलं असून तो त्या घरात राहिला, तर त्याच्या आई, त्याचे वडील, त्याच्या परिवारातल्या लोकांनी त्याला का म्हटलं नाही की ही मुलगी कोण आहे, त्यामागे कोण कोण फायनान्स करत आहे, त्याला पैसे कोण पुरवत आहे, कोणत्या संघटनेच्या मागे आहेत। तर हे सगळं लव्ह जिहादचं प्रकरण आहे। सोशल मीडियातून ती संपर्कात आली आहे। मुलीचा सुद्धा इथे ब्रेन वॉश झालेला आहे। जमीर जहीरुद्दीन काझी हा युवक आधीच विवाहित, त्याला एक मूल आहे। तो गेमिंग ॲपवरती बादशाह या नावानं बनावट अकाउंट चालवत होता। या ॲपच्या माध्यमातून आरोपीची अनेक तरुणींशी ओळख। हरियाणातील एका तरुणीसोबत आरोपीनं जवळीक साधली। तरुणीला प्रेमाच्या नावाखाली अकोल्यात आणलं। ब्रेन वॉश करून तरुणीला घरात 5 दिवस डांबून ठेवल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला। तरुणीच्या शोधासाठी तिचा भाऊ अकोल्यात आल्यानंतर हे सर्व बिंग फुटलं। 8 ते 9 महिन्यापासून मोबाईलमध्ये गेमिंगचा एक ॲप आहे। त्या गेमिंग ॲपवर त्यांची ओळख झाली आणि मग चॅटिंग मध्ये त्यांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीमधून मग तिला वाटलं की आपण या मित्राकडे आपण गेलं पाहिजे, कारण तिला आई थोडीशी रागावली होती आणि त्या कुठं जायचं, तर त्या रागाच्या भरात ती या ज्या मित्रासोबत चॅटिंग करत होती त्याच्याकडे इथे आली होती। तो जो मुलगा आहे त्या मुलाचं लग्न झालेलं होतं आणि त्याला एक बाळसुद्धा आहे। आरोपी जमीर काझी सध्या अकोला पोलिसांच्या ताब्यात आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।